यानंतर एक महत्त्वाची अपडेट, राज ठाकरे हे रायगडाच्या पायथ्याशी पोहोचलेले आहेत। आज मनसेचा 20वा वर्धापन दिन साजरा होतो आणि त्यासाठीच राज ठाकरे रायगडाच्या पायथ्याशी दाखल झालेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय, रायगडाच्या पायथ्याची ही दृश्य आपण पाहतोय। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन साजरा होतोय। 20वा वर्धापन दिन मनसे साजरा करताय आणि त्याच निमित्तानं रायगडाच्या पायथ्याशी एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। सदस्य नोंदणीची सुरुवात आजपासून होणार आहे। त्याआधी छत्रपती शिवरायांचं दर्शन राज ठाकरे घेणार आहेत आणि त्यानंतर मनसेच्या सदस्य नोंदणीला सुरुवात होणार आहे। ही दृश्य आपण पाहतोय, रायगडाच्या पायथ्याची ही आपण दृश्य पाहतोय। अमित ठाकरे सुद्धा सोबत दिसत आहेत। मनसेचे सर्व नेते आज रायगडाच्या पायथ्याशी जमा व्हायला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन साजरा होतोय। यंदाचा वर्धापन दिन हा मनसैनिकांसाठी खास असणार आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडाच्या पायथ्याशी हा वर्धापन दिन सोहळा साजरा केला जाणार आहे आणि यासाठी खास योजना पक्षप्रमुख राज ठाकरेंनीच आखल्याचं सांगितलं जात आहे। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय, राज ठाकरे रायगडाच्या पायथ्याशी दाखल झाले। सोबतच अमित ठाकरे सुद्धा दृश्यांमध्ये दिसत आहेत। राज ठाकरेंनी काल पोस्ट करून सर्व मनसैनिकांना, पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं। अगदी थोड्याच वेळात रायगडाच्या पायथ्याशी अगदी छोटेखानी कार्यक्रम देखील साजरा होणार आहेत। यावेळी राज ठाकरे मनसैनिकांनाच काय संबोधित करणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे। खरं तर रायगडाच्या पायथ्याशी जेव्हा हा सोहळा साजरा होतोय त्याचवेळी या सोहळ्याला, मनसेच्या सोहळ्याला ऐतिहासिक आणि भावनिक असं महत्त्व प्राप्त झालंय। राज ठाकरेंनी एक पोस्ट केली होती। मनसैनिकांसाठी ही पोस्ट राज ठाकरेंनी केली होती। मराठी माणूस आणि मराठी भाषा यांच्यासाठी आक्रमक लढणाऱ्या पक्षाचा आणि एका विचाराचा हा वर्धापन दिन आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं। मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे रायगडमध्ये दाखल झालेत। अगदी थोड्याच वेळात मनसेच्या वर्धापन दिन सोहळ्याला सुरुवात होणार आहे। ही दृश्य थेट आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर। रायगडाच्या पायथ्याशी आता हे सगळे नेते जमा झालेत। राज ठाकरे उपस्थित झालेत। अगदी थोड्याच वेळात या सोहळ्याला सुरुवात होईल। मात्र मनसेचा वर्धापन दिन सुरू होण्याआधी छत्रपती शिवरायांच्या स्मृतीस्थळाचं राज ठाकरे हे दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात होईल।